नाटकाच्या बाबतीमध्ये, मराठी सिनेमाच्या बाबतीमध्ये जो जो करायला तयार असेल त्याला प्रोत्साहन आपण सर्वांनी दिलं पाहिजे, हे या ठिकाणी मला मुद्दाम नमूद करायचं आहे. आम्ही राजकारणी मंडळीमध्ये थोडक्यात सांगायचं म्हणणं एवढंच आहे की मराठीबद्दल काही बोललो तर मतं चांगली मिळतात, याच्यापुढे मराठीचा उपयोग आमच्या राज्यकर्त्यांनी किंवा मोठ्या लोकांनी केलेला नाही, हे मला मुद्दाम या ठिकाणी सांगितलं पाहिजे. मग कोणी कुठल्याही पक्षातली मंडळी असो, मी काही पक्षाबद्दल कोणी नाव घेत नाही, पण मराठी भाषेचा उपयोग मतं मिळवण्याकरता मदत चांगला होऊ शकतो. एवढंच आत्तापर्यंत या मराठी भाषेकडे पाहण्याचा दृष्टिकोन राज्यकर्त्यांनी म्हणणार नाही, राजकीय मंडळींनी केलेला आहे, असं मला मुद्दाम सांगायचं. राज्यकर्ते आम्ही आहोत, यांच्या अगोदरी कोणी असतील त्यात बाधिक मला जायचं नाहीये, परंतु ह्याच्यामध्ये आपण कृतीमध्ये काय करत आहोत हा खऱ्या अर्थाने त्यातला महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून मी जे आता बोलतोय की मतं मिळवण्याकरता काही बोलत नाही, माझ्या पक्षाकडे साठी काही बोलत नाहीये, पण खऱ्या अर्थाने लोकांनी आम्हाला ही काम करण्याची संधी दिलेली आहे आणि या संधीचा फायदा या मराठी भाषेच्या बाबतीमध्ये MITचा उल्लेख केला आहे, MIT साठी निश्चित शासन करेल, हे मी या ठिकाणी मुद्दाम सांगू इच्छितो की ज्यातून आपल्याला हे साध्य करण्यासाठी निश्चित फायदा होईल, हे मला या ठिकाणी मुद्दाम सांगायचं आहे. नितीनजी, आपण सांगितली गोष्ट खरी आहे. मराठी चित्रपटाला आपण अनुदान देत होतो सुरुवातीपासून, आत्ताच का चालू लागले मधल्या 3-4 वर्षामध्ये अनुदान तर अगोदरपासून देत आहोत. 15 लाख रुपये द्यायचे, 30 लाख रुपये आज देऊ लागलो. 30 लाख देऊन सुद्धा काही चित्रपट बिलकुल लोकांनी पाहिलेच नाही, थिएटर रिकामी गेली. आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की तुम्ही सांगितलं की मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपट दाखवण्याकरता कोणी मज्जाव केलेला नाहीये, चित्रपट दाखवा, लोकांनी आलं पाहिजे, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. लोकच जर आले नाहीत तर प्रेक्षकांना आता अनुदान द्यायचं का, हा प्रश्न नव्याने निर्माण होईल. त्यामुळे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा, स्क्रिप्ट चांगली असे सिनेमा चांगले आलेत मधल्या काळामध्ये, चांगले सिनेमा आले. तुम्ही झी टेलिव्हिजननी चांगले सिनेमा काढले आणि चांगले चालले, मला आनंद आहे. आमच्याकडे अनुदान मागायला तुम्ही आला नाही, ते बरं वाटलं थोडंसं मला. त्यामुळे अनुदान न घेताही चांगले चित्रपट निघू शकतात. कंटेंट चांगला असला, स्क्रिप्ट चांगलं असलं तर मराठी चित्रपटाला काही अडचण नाही आहे. आणि म्हणून सांगायचं एवढं तात्पर्य आहे की फक्त ठीक आहे, आता वादविवादाचे विषय असतात तो भाग वेगळा, परंतु कंटेंट चांगला असेल, पाहण्यासारखी त्याला व्हॅल्यू असेल तर लोक निश्चित त्याला जातात. त्याच्यामुळे मराठी सिनेमाला कोण दाखवण्यातून मज्जाव कोणाचा आहे असं मी निश्चित म्हणणार नाही. मला पंतप्रधानांचं मुद्दाम अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी UID साठी आता नवीन पुढाकार घेतला. युनिक आयडेंटिटी कार्डच्या बाबतीमध्ये चांगला पुढाकार देशाच्या पंतप्रधानांनी स्वतः घेतला. नंदन निलेकणी सारख्यांना त्या ठिकाणी नियुक्त करून इन्फोसिसमध्ये ज्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजून आज UIDच्या बाबतीमध्ये ज्यांनी पुढाकार घेतलेला आहे, मला सांगायला आनंद आहे की त्यांनी हा निर्णय घेतलेला की या महिन्यातच UIDची सुरुवात, देश पातळीवरची सुरुवात UIDची करायची आहे, ती महाराष्ट्रापासून करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. आणि त्यामुळे संपूर्ण देशामध्ये UIDचे काम हे सुरू होणार आहे की ज्यामधून एक प्रत्येकाला आयडेंटिटी एस्टॅब्लिश करून त्याचा जे काही फायदे वगैरे आहेत ते निश्चित त्याच्यामध्ये आपल्याला लोकांना देता येतील आणि शासनाच्या योजना आहेत, त्याचे आयडेंटिफिकेशन आहे, सगळ्या गोष्टी त्याच्या माध्यमातून साध्य होणार आहे. परंतु आपण मगाशी बोलल्याप्रमाणे IT चा उपयोग हा खऱ्या अर्थाने आपल्याला सामान्यांसाठी काय होतो हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. राज्यामध्ये आली फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जे राज्यामध्ये आलं त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने ITचा फायदा मोठ्या प्रमाणावर झाला आणि म्हणून इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये येऊ शकलं. देशामध्ये महाराष्ट्र अग्रेसर राहिलेलं राज्य हे नाकारता येणार नाही. परंतु ह्याचा फायदा सामान्य माणसाकरता काय आहे, लोकांना काही समजत नव्हतं काय नेमकं IT मध्ये काय आम्हाला फायदा आहे. टेलिमेडिसिनचा आपण उल्लेख करत आहोत. टेलिमेडिसिनचा आता तुमच्या मेडिकल क्षेत्रामध्ये टेलिमेडिसिनचा फायदा सुरू झालेला आहे. शासनाच्या अनेक योजना आता एवढ्या पारदर्शक झाल्या की आपली MREGS आपली जी योजना आहे, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, ती आता त्याच्यामध्ये एवढ्या भानगडी होत्या की आता त्या संगणकावर आल्यामुळे ट्रान्सपरन्सी अधिक त्याच्यामध्ये आली आणि प्रत्येकाला वाटतं की नाही ह्याच्यामध्ये आता काही कोण राईट टू इन्फॉर्मेशनमध्ये आता प्रत्येकाला माहिती मिळते की कोण ह्याच्यामध्ये मजूर होता, मजुरी मिळाली की नाही, चुकीचं आहे, बरोबर आहे, 100 गोष्टी त्याच्यामध्ये आज सिद्ध होऊ लागलेल्या आहेत. आणि एक नाही, सगळ्या शासनाच्या योजना कालांतराने हळूहळू सगळे जे योजना आहेत, स्कीम्स आहेत, सगळ्या गोष्टी आज IT मध्ये उपलब्ध होत आहे. मला वाटतं की ह्याचा अधिक प्रसार आणि ज्याचा फायदा सामान्य माणसाला होऊ शकेल, याची पॉप्युलॅरिटी वाढवण्याच्या बाबतीमध्ये ज्या गोष्टीचा उपयोग जनसामान्यासाठी होऊ शकेल, त्याच्या जीवनामध्ये ज्या आमूलाग्र बदल होऊ शकेल, अशा गोष्टींच्या बाबतीमध्ये ह्याचा जर उल्लेख झाला किंवा वापर झाला तर मला खात्री आहे की ती आपोआप पॉप्युलराईज होईल, आपोआप त्याला लोकाभिमुख लोकांचा पाठिंबा त्या गोष्टीला मिळेल आणि ह्याला काय अधिक प्रचाराची गरज पडणार नाही अशी माझी निश्चित धारणा आहे. आज ग्रामीण भागामध्ये आपण ई सेवा केंद्र सुरू केलेली आहेत. ग्रामीण भागात 7-12 मिळाले लोक, शेतकऱ्याला जवळजवळ 10 किलोमीटर 20 किलोमीटर तहसील ऑफिसला जायला गरज पडत होती आणि 7-12 शेतकऱ्याला दरवर्षी लागतो.
तो 7-12 डॉक्युमेंट मिळवण्याकरता 10 वेळा तलाठ्याची किंवा तहसीलदाराकडे जायचं वेळ लागायची. आज त्याच्या 2-3 गावाच्या मध्ये एक ई सेवा केंद्र आपण सुरू केलंय. त्या ठिकाणी जाऊन तिथे सहजपणे सर्टिफिकेट आहे. कलेक्टर ऑफिसला आपण काही सेंटर्स ओपन केली आहे, सेवा केंद्र उपलब्ध केली आहे. IT चा फायदा लोकांना दिसू लागला आता की त्याला सर्टिफिकेट पाहिजे. ग्रामीण भागातले प्रश्न खूप आहेत, मुंबईमध्ये प्रश्न फारसे नसावेत, पण ग्रामीण भागातल्या प्रत्येक आता मुंबई सगळीच्या घरी संगणक आहे. डाउनलोड करून ताबडतोब एखादं सर्टिफिकेट माहिती आपोआप मिळू शकते. त्याला सगळ्या गोष्टी सहज होतात. पण ग्रामीण भागातल्या गरीब माणसाची अजूनही IT काय आहे, IT चे फायदे काय आहेत, तो तिथे तहसील ऑफिसला गेला, मागणी जर केली तर मग त्याला कळतं की बघा ई सेवा केंद्र आहे, पैसे तर 5,000 रुपये भरले तर ताबडतोब सर्टिफिकेट मिळतं. याची जाणीव ज्यावेळेस प्रत्येक ग्रामीण भागापर्यंत पोहोचेल त्यावेळेस लोकांना याचा खरा अर्थ निश्चित माहिती होईल. आणि मग त्यावेळेस ही तुम्ही सॉफ्टवेअर घ्या किंवा तुम्ही लॅपटॉप घ्या किंवा कम्प्युटर घ्या ही सांगण्याची गरज पडणार नाही. आपोआप म्हणून याचा प्रसार आणि प्रचार हा थेट आपल्याला सगळीकडे करण्याची नितांत गरज आहे. एवढंच या निमित्ताने मला मुद्दाम स्पष्ट करायचं आहे. मित्र, मी अधिक वेळ घेत नाही कारण बराच वेळ झाला असल्यामुळे काही मोजक्या गोष्टी या ठिकाणी मी माझी भूमिका स्पष्ट करणार आहे. एकंदरीत या सगळ्या गोष्टी करता महाराष्ट्र हा नेहमीच अग्रेसर राहिल्यास या गोष्टींकरता आणि ह्या ITच्या क्षेत्रामध्ये आपली भूमिका एक प्रोॲक्टिव्ह आहे, करण्याची सहकार्य करण्याची निश्चित गरज आहे. ठीक आहे, आपण वेबसाईट्स वगैरे आपण म्हणता ही गोष्ट खरी आहे की वेबसाईट्स आपल्या अपडेट झाल्या पाहिजे वाळूवेळ. ज्यांच्याकडे काम सोपवलं आहे कदाचित बारकाईने त्यांनी पाहिलं नसेल तर महाराष्ट्र शासनाच्या सगळ्याच वेबसाईट निश्चितच मराठीमध्ये केल्या जातील आणि ते वेळेवर अपडेट केल्या जातील. हे मला मुद्दाम या ठिकाणी सांगितलं पाहिजे की ज्यामधून अद्ययावत माहिती, आजही माहिती येते बऱ्याचशा वेळेस, परंतु कधी कधी ही जुनी माहिती असते, अपडेट करण्याची गरज आहे आणि ती केली पाहिजे या मताचा मी आहे. आणि कदाचित नसतील तर त्या ठिकाणी ते अपडेट करण्याचं काम आपल्याला निश्चित करता येईल. आपण 2-3 गोष्टींचा उल्लेख मगाशी केला की शासनाकडून काय निश्चित आपण अपेक्षित आहे. आपण मगाशी सांगितलं की ज्या काही आपल्याकडे नाटकांच्या संहिता आहेत त्या सगळ्याच बहुतेक मराठीमध्ये आपण आहेत आणि सगळ्या त्या लिहून काढलेल्या स्क्रिप्ट्स अप्रुव्हलसाठी किंवा सेन्सॉरसाठी त्या आपल्याकडे शासनाकडे सादर होतात. एक वेगळं सेन्सर बोर्ड शासनाकडे आहे. अर्थात ते मागच्या जेवढ्या काही स्क्रिप्ट शासनाकडे संहिता ज्या त्यांनी दाखल केलेल्या आहेत आपल्या निर्मात्यांनी, लेखकांनी, त्या सगळ्या स्क्रिप्ट डिजिटायझेशन करायचं काम आपण नक्की केलं जाईल. कॉम्प्युटराईज करू आपण, त्या डिजिटाईज करून त्याचं आपण निश्चित व्यवस्थित त्याला आपण त्याचं जतन करू आणि यापुढे कोणाला स्क्रिप्टची गरज पडेल तर त्या स्क्रिप्ट योग्य पद्धतीने उपलब्ध होतील अशा प्रकारची व्यवस्था केली जाईल. डिजिटायझेशनचं काम राज्य शासनाच्या माध्यमातून निश्चित केलं जाईल आणि नवीन मग ते चित्रपट असो किंवा नाटकं असो त्यांना जे काही स्क्रिप्ट सादर करावं लागतं, संहिता जी सादर करावी लागते ती त्यांनी CD फॉर्मॅटमध्ये शासनाकडे दाखल करावी आणि त्यातून मग ज्यावेळेस त्याला काही गरज पडेल त्याचा रेफरन्ससाठी निश्चित उपयोग होऊ शकतो. हे मला मुद्दाम या ठिकाणी नमूद करायचं आहे. आपल्याकडे पुराभिलेख विभाग आहे. पुराभिलेख विभागाकडे सुद्धा अतिशय दुर्मिळ आणि हस्तलिखित बरेचसे डॉक्युमेंट्स आपल्याकडे आहेत. त्याचं सुद्धा डिजिटायझेशन करायची गरज आहे. ते सुद्धा शासनाच्या वतीने निश्चित केलं जाईल आणि या कामाकरता 1 कोटी रुपये शासन वेगळं उपलब्ध करून देईल की ज्या माध्यमातून सगळं हे काम डिजिटायझेशनच्या माध्यमातून निश्चित केलं जाईल. कारण जुने आर्काईव्ह, जुने डॉक्युमेंट कदाचित महाराष्ट्राकडे फार मोठा ठेवा आहे. हा सांस्कृतिक ठेवा फार मोठा आहे, जतन करण्यासारखा आहे. बरेचसे दुर्मिळ डॉक्युमेंट्स कालांतराने जीर्ण होतात, उपलब्ध होत नाही आणि त्याचं मग कारण नसताना फारच त्याच्यामध्ये नुकसान होतं. आणि म्हणून हे सगळं करायचं असेल तर आपल्याला हे काम डिजिटायझेशनच्या माध्यमातून हे जी काही दुर्मिळ आपली हस्तलिखित संगणकीय डिजिटायझेशन पुराभिलेख आहे त्यावर जतन करता येईल. आणि त्यानंतर आपण युनिकोडचं सार्वत्रिकरणाच्या बाबतीमध्ये पवार आपण उल्लेख केला. आपण हे मान्यच केलं. ज्यावेळेस आपली बैठक झाली त्या बैठकीमध्ये आपण ही गोष्ट आपण मान्यच केलेली आहे. माहिती व जनसंपर्क विभागाच्या माध्यमातून हे सगळं युनिकोडचा वापर 100% आज मंत्रालयामध्ये आपण करण्याचा आपण निर्णय घेतलेला. बरंचसं काम ते झालेलं, बरोबर 70-80% हे काम मार्गी लागलेलं आहे. पण आज आपण सर्वांना जो कीबोर्ड दिला आहे तो मराठीमध्ये आज उपलब्ध करून दिलेला आहे. मला वाटतं शासन तर घेईलच पण संपूर्ण महाराष्ट्रात सुद्धा याचा प्रसार व्हावा म्हणून या कीबोर्डचा वापर करण्याच्या बाबतीमध्ये आपण पुढाकार घ्या. तुम्हाला जी मदत पाहिजे ते आम्ही करायला तयार आहोत. परंतु आता मराठी विभागाचे प्रमुख या ठिकाणी चपळगावकर जे आहेत, आपण सर्व मधु मंगेश कर्णिक जे आहेत, हे केलेलं काय हरकत नाही. वापर कसा करायचा, कशा पद्धतीने करायचा आणि प्रसार करायचा हे पॉप्युलराईज करण्याचं काम हे आपल्याला सर्वांना करावं लागेल. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीसाठी आपण मराठी फॉन्ट आपण निर्माण करण्याचा जो प्रयत्न करत आहोत, वापर अधिक करण्याचा प्रयत्न करत आहोत, ते करायला काही हरकत नाही. कारण की ते करण्यासाठी आपल्याला जी काही हार्डवेअर उपलब्ध करून द्यायचा आहे तो हार्डवेअर आपल्याला निश्चितच उपलब्ध करून दिला पाहिजे. मराठी आपण समिती नेमली, चपळगावकरजी त्याचे अध्यक्ष आहेत. सभागृहात खूप मोठी विस्तृत चर्चा झाली, चांगली चर्चा झाली. सभागृहामध्ये
त्याचा फायदाही निश्चित आहे, कारण त्यातून बरेचसे नवीन विचार, मग ते सभागृहात दोन्ही बाजूच्या लोकांनी चांगले काही विचार व्यक्त केलेले आहेत. तर मला वाटतं की या सगळे विषय लक्षात घेऊन आम्ही या समितीकडे ते सुपूर्द केले की त्यांनी नेमकं याच्यामध्ये काही धोरणात्मक बदल शासन स्तरावर करण्याची गरज आहे ते आपण उल्लेख केला. आणि मराठी भाषा संचालक आपण सचिव तर नेमले, मराठी भाषा संचालक वेगळे नेमण्याची गरज आहे, तेही लवकर निश्चित केलं जाईल. आणि मराठी विश्वकोश आपण सांगितलं की आज तो फक्त प्रिंट फॉर्ममध्ये अवेलेबल आहे, ते इंटरनेटवर उपलब्ध करून दिलं पाहिजे, अशा प्रकारची आपण मागणी केली आहे. ते मुद्दाम सांगू इच्छितो ते सुद्धा विश्वकोशाचे सर्व खंड आपण इंटरनेटवर युनिकोड स्वरूपात उपलब्ध करून देऊ, हे मला मुद्दाम या ठिकाणी सांगायचं आहे की ज्या माध्यमातून फार मोठा आपल्याला उपयुक्त ठरणारी अशी गोष्ट आहे. आणि म्हणून इंटरनेटचा वापर अधिकाधिक व्हावा आणि त्यातून हे सर्व जे विश्वकोशाचे विविध खंड जे आपण आज सादर केलेले आहेत ते सगळ्या लोकांना उपलब्ध व्हावेत, अशा प्रकारची अपेक्षा त्यातून आहे. आणि म्हणून हे करण्याची शासनाची संपूर्णपणे तयारी आहे, हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. आणि शेवटी ज्या हॉलमध्ये आपण बसलेलो आहोत, रुईया कॉलेजच्या हॉलमध्ये, आज मी प्रिन्सिपलची या ठिकाणी अतिशय मनापासून आभार मानतो की त्यांनी सुरुवातीला आम्हा सर्वांचं स्वागत केलं. परंतु एकही ती गोष्ट सांगायला ते विसरून गेले, परंतु मला उल्लेख केला पाहिजे की रुईया कॉलेज यंदा 74 वर्ष पूर्ण करत आहेत आणि पुढच्या वर्षी 75 अमृत महोत्सवी वर्षामध्ये रुईया कॉलेज पदार्पण करत आहेत. आणि शासनाच्या वतीने 25 लाख रुपये रुईया कॉलेजच्या प्लॅटिनम जुबलीसाठी मी या ठिकाणी घोषित करतो. ज्या माध्यमातून ज्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम रुईया कॉलेजच्या माध्यमातून या ठिकाणी विशेष दादरसारख्या या मराठी क्षेत्रामध्ये भागामध्ये आपण करत आहात, उत्कृष्ट शैक्षणिक वातावरण आपण या ठिकाणी निर्माण केलं आणि अतिशय चांगले रिझल्ट्स आपण कॉलेज विथ पोटेन्शियल फॉर एक्सिलन्स म्हणून आपला नावलौकिक आतापर्यंत कमावलेला आहे. ॲक्रेडिशन आपलं ॲक्रेडिशन नॅकचं मिळालेलं आहे. तर माझ्या मनापासून शुभेच्छा आपल्याला आहेत. अशाच प्रकारे चांगलं काम रुईया महाविद्यालयाच्या माध्यमातून होत राहावं, असेच चांगले परिसंवाद या ठिकाणी आपण बोलवत जावं आम्हाला. आणि अशा सर्व मान्यवरांना, विशेषतः आमचे मित्र श्री पवार यांना आपण सर्व बोलवत राहावं की ज्यातून काही चांगल्या कल्पना, काही चांगली गोष्ट, काही चांगली धोरणं आम्हाला जाहीर करण्यासाठी, कारण कुठेतरी व्यक्त झालं तर लोक म्हणतात गव्हर्नमेंट सेन्सिटिव्ह आहे की नाही, संवेदनशील शासन आहे की नाही, हा प्रश्न असतो. आय एम हिअर टू रिस्पॉन्ड टू यू की शासन आपल्याबरोबर आहे, चांगलं काम, इट इज पब्लिक पार्टिसिपेशन, लोकांचा सहभाग ज्याच्यामध्ये असतो त्यावेळेस या गोष्टी, कारण शासनाला वाटतं की आपण काही केलं नाही तर कसं व्हायचं, इलेक्शनला 4 वर्ष चिंता करून राहते, तो विषय नाही आहे. परंतु सगळ्याच गोष्टी इलेक्शनसाठी आपण करतो हा या तथ्य नाही आहे. काही गोष्टीमध्ये करायच्या मागे जसं आपली इच्छा असते, मला कोणी सुचवणारं काही इनिशिएटिव्ह घेणारी मंडळी पाहिजे. आणि फक्त इनिशिएटिव्ह शासनानेच नव्हे, सगळंच काम शासनाने करावं ही भूमिका नाही आहे. लोकांचा सहभाग, लोकांची इच्छा त्याच्यामधली आणि करून दाखवण्याची इच्छाशक्ती आणि पॉलिटिकल विल, त्याला पॉलिटिकल साथ पाहिजे, पॉलिटिकल विल पाहिजे. या दोन्ही गोष्टीचा ज्यावेळेस मिलाप होतो त्यावेळेस महाराष्ट्र हा जे राज्य अग्रेसर राहिलेलं आहे ते पुढील काळात सुद्धा अग्रेसर राहील. संयुक्तरित्या आपण सर्वांनी सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये जे नवीन विचार व्यक्त केलेले आहेत, या मागच्या काळामध्ये चांगलं काम झालं, भविष्यात पुढच्या 50 वर्षामध्ये सुद्धा याच्यापेक्षा गतिमान प्रशासन, याच्यापेक्षा अधिक पारदर्शकता आणि याच्यापेक्षा अधिक गतीने विकासाच्या बाबतीमध्ये उचलायची पावलं संयुक्तरित्या आपण सर्वांनी प्रयत्न करून महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये नव्हे तर जागतिक पातळीवर स्पर्धेमध्ये उतरणारं एकमेव चांगलं राज्य राहावं अशी मनोमन अपेक्षा व्यक्त करून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.